गेल्या 6 ते 7 महिन्यापासून सर्व मराठा समाजाला आरक्षणाचं गाजर दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना यंदा निवडणुकीमध्ये त्यांच्या हातावर भोपळा द्या असं आवाहन संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मराठा समाज बांधवांना केलंय। गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अहोरात्र झटणारे मराठा समाजाचे नेते तथा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाचं गाजर दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या हातात भोपळा देण्याची वेळ आली असून समाज बांधवांनी कोणाच्या कसल्याही आश्वासनाला बळी न पडता सत्ताधाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करावा असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। आम्ही सांगितलं मर्यादा तोडले का आम्ही करेक्ट कार्यक्रम करत असतो, कारण मला देणं घेणं माझ्या समाजाशी पण सरकारची फेरकारची नाही आणि ते विरोधी पक्षाला मोजित नाहीत आम्ही कोणालाच नाही, कारण यांनी कुणीच चांगलं नाही केलं। आमचं सगळ्यांनी वाटलं गेलं, त्यांनी 16% आरक्षण घातलं आमच्या आज नोकर वर्ग सुद्धा आमच्या लोकांच्या बढत्या होत नाही, शिक्षणात नाहीत, आता ते 10% आरक्षण दिले। या आरक्षणामुळे मला इतक्या पोरांनी परेशान केले फोन करून, त्यांना ही नोकर भरती सुद्धा पोलीस भरती जाता येत नाही। कशाला दिलं मग ते? आम्ही याच्यासाठी ते नको म्हणत होतो। मराठा आणि कुणबी एकच आहे, या कायद्याच्या बाजूने आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूने जो असेल त्याला मराठ्यांनी मतदान करावं, परंतु ओबीसीच्या मताची जशी भीती आहे तशी मराठ्यांच्या मताची भीती इथून पुढे वाढली पाहिजे। असे पाडा की तो कव्हाच उभा राहायला पाहिजे इथून पुढे निवडणुकीला, इतकं बेकार पडला पाहिजे।